श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. हे प्रिय आत्मा, हे फक्त तुझ्यासाठी आहे. देव तुम्हाला खूप चिन्हे देत आहे, पण तुम्ही नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करता. त्यामुळे आज पूर्ण ऐका. तुमचा देवाच्या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार होत आहेत, ज्यामुळे तू खूप चिंतेत आहेस. पण जेव्हा तुझा स्वतःचा ट्रबल शूटर तुझ्यासोबत असतो, मग तुला कशाची काळजी आहे. माझ्या मुला, मी सर्व काही ठीक करीन. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या सारख्या असतात, पण जो माणूस त्या समस्याशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. माझ्या मुलांनो, तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानांमधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता. आता तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तेव्हा तुमच्या जुन्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळच्या बंधनातून मुक्त होशील. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची तुझ्या मनात भावना आहे हे मला माहीत आहे. पण माझ्या मुलांनो, तुम्ही रागवण्याची गरज नाही, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरतात. जेव्हा मी तुझ्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आत्ता विचार करा, मी तुम्हाला काय सांगितलं आहे. मला माहीत आहे की ज्याने तुमचे वाईट केले असेल त्याला नक्कीच शिक्षा होईल, पण त्या चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात तुमचे वेळ वाया घालवू नका. ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगले फळ मिळेल, आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला आता त्याचे कर्माचे फळ भोगावे लागेल. माझ्या मुलांनो, आता तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. माझ्या मुलांनो, आपण आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे. आपण त्या चुका आयुष्यात पुन्हा करू नयेत. जर तुम्ही त्या चुका पुन्हा करत राहिलात तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे म्हणून तुमची सहमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. माझ्या मुलांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या या भ्रमात अडकला आहात, जिथे तुम्हाला तुमची दुःख आणि संकटे सर्वात मोठी वाटतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लहान आनंदही दिसत नाही. माझ्या मुलांनो, हे करणे योग्य नाही. तुम्ही स्वतःला पूर्णपणे गमवाल. तुमचे जीवन आनंदाने जगा. तुम्ही दुःख विसरा आणि तुमचा नफा वाढवा. तुम्ही माझ्या शक्तीचा वापर तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे. लहान मोठी दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण पराभव स्वीकारणारी माणसे कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. आणि तू माझ्या आवडत्या भक्तापैकी एक आहेस. तुमच्या पुढे अद्भुत शक्तीचे भांडार आहे, तरीही तू इतके चिंताग्रस्त का आहेत. माझ्या मुलांनो, डोळे बंद करा आणि मला तुमची सर्व दुःखे सांगा. माझ्या मुलांनो, तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल इतके चिंतित आहात की तुम्हाला तुमचे वर्तमान जगता येत नाही. त्यामुळे माझ्या मुलांनो, जे काही गेले त्याबद्दल इतकी चिंता करणे व्यर्थ आहे, कारण आपण आपल्या आयुष्यातून गेलेला क्षण बदलू शकत नाही. म्हणून आपण फक्त आपल्या आजचा दिवस चांगल्या प्रकारे जगा, कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही. हे जीवन खूप अडचणीनंतर येते, त्यामुळे या जीवनात तुम्हाला सर्व चांगले काम करायचे आहे, ज्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवला आहे. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन एकाग्र ठेवून पुढे जा शांत. माझ्या मुलांनो, मी तुम्हा सर्वांना समजू इच्छितो की तुम्हाला एकदा जीवन मिळेल, मग असे कार्य करून त्या जीवनात जा की तुम्ही गेल्यावरही तुमच्या चांगल्या कर्माची सर्वांना आठवण येईल. आम्ही चिंतेच्या अधीन नसून तर चिंता आम्हाला शिकवणारच नाही.
मग यासाठी काय करावे लागेल? यासाठी चिंतामणी पाहावं लागेल. चिंता बाजूला काढली की मणी राहते. मणी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोट स्वामीच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामीचे नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मणी राहील. मग तो मणी ज्याच्या हातात आहे तो, मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी शस्त्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे. अभिनंदन, तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, उपचार, बद्दल, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे. ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशला शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.